रंगपंचमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हाय हॅलो नमस्कार, मी सायली. गावाकडे खरं तर रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळतात आणि तसं शहरांमध्ये आम्ही लहानपणापासून होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुळीवंदनाच्या दिवशी रंग खेळायचो. संध्याकाळच्या वेळेस छान छान असं आवरून आम्ही गेलो होतो बाहेर. आद्विकची थोडीशी चिडचिड चालू होती, त्यामुळे त्याला राऊंड मारायला नेलं होतं. पण राऊंड मारता मारता आम्ही थोडंसं लांब गेलो आणि तिथे जवळच एका हॉटेलवर मस्त असं छान छोटंसं गार्डन आहे. गार्डन म्हणण्यापेक्षा तिथे लहान मुलांना खेळण्यासाठी काही खेळणी ठेवलेली आहेत, त्यामुळे तिथेच आम्ही आद्विकला नेलं होतं. मुलांना एकाच जागेवर एकाच खेळण्यांसोबत खेळून खेळून कंटाळा येतो, त्यामुळेच असं त्यांना फिरवावं लागतं. थोडंसं वेगळं पाहायला भेटलं. हत्ती होते तिथे, मस्त खेळणी होते, घसरगुंडी होती, त्यामुळे सगळं छान छान असं खेळ खेळलो. तिथे आमचा 1 ते 2 तास गेला, त्यामुळे वेळसुद्धा गेला आणि आद्विकलासुद्धा छान वाटलं. थोडा अंधार पडल्यानंतर तिथे छान छान अशा कलरफुल लाईटिंग लागल्या होत्या. तिथे मस्त असं पाणी पडायला छान असं त्यांनी डेकोरेटिव्ह काहीतरी केलं होतं. ते सुद्धा पाहण्यामध्ये आद्विकला खूप भारी वाटलं. आमच्या इथे जवळपास खरं तर लहान मुलांना खेळण्यासाठी किंवा फिरवण्यासाठी जास्त काही नाही आहे, त्यामुळे त्यांना खेळायला कुठे न्यावं, कुठे फिरवावं हा एक मोठा प्रश्न असतो. तिथे छान असं एक स्टॉल पण होतं, तिथून काही आम्ही खरेदी केली. खेळण्यामधलं खरं तर मी यातलं काहीच घेतलं नव्हतं. घेतली होती ती आंब्याची पापडी. आता ही पापडी खायला खरंच खूप छान लागते. आद्विकने ही पहिल्यांदा मुंबईला खाल्ली होती, बाबांनी आणली होती तेव्हा, आणि तेव्हापासून त्याला ही खूप आवडते. त्याने घेतली आणि लगेचच फोड म्हणायला लागला आणि लगेच तिथेच खाल्ली. त्यानंतर तिथून आम्ही धना डाळ घेतली होती. धना डाळसुद्धा आद्विकला खूप आवडते, त्यामुळे ती घेतली होती. त्यानंतर खाऊन झाल्यावर परत आम्ही बदकावर बसलो. हे बदक काय आम्हाला सोडूशी वाटेना. खूप खेळून झाल्यानंतर आम्ही आलो घरी. घरी आल्यानंतर जेवण वगैरे केल्यानंतर आद्विक परत गेला आमच्या गाडीत खेळायला. तुम्ही ही गाडी माझ्या व्हिडिओमध्ये आधीसुद्धा एकदा पाहिली असेल, तीच ही गाडी आहे. खूप लाईटिंग असल्यामुळे ही या दोघांनासुद्धा आवडते आणि त्यांचे छान छान असे गाणे लावून डान्स चालू होता. भेटूया उद्या. ओके, बाय.